प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। ज्यावेळेस परमेश्वर देवाने मनुष्य निर्माण केला आणि त्याला आशीर्वाद दिला की परमेश्वराने मानवाला म्हटलं की फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाक। परमेश्वराने मनुष्याला श्रीमंत व्हा असं सांगितलेलं नाही। पण आज जगामध्ये, आजच्या स्थितीमध्ये जे तुम्ही धनवान आहात, मग तुम्ही विश्वास ठेवणारे असा किंवा विश्वास ठेवणारे नसा, तर त्यांना पवित्र शास्त्रातून काय बोध आहे की संपत्तीवर भरवसा ठेवण्याचा वेडेपणा। आणि नीतिसूत्रे याचा 11वा अध्याय आणि 28व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे की जो आपल्या धनावर भरवसा ठेवतो तो पडेल। जे परमेश्वराने तुम्हाला धन संपत्ती, जगातले जे काही वैभव आहे ते परमेश्वराने दिलेली ती एक देणगी आहे। आणि पुष्कळसे लोक ह्या धनाचा उपयोग स्वतःच्या गौरवासाठी, स्वतःला मान सन्मान मिळावा यासाठी, ज्ञान खरेदी करण्यासाठी त्याचा तो उपयोग करतात। पण जे ज्ञानी लोक आहेत किंवा जे धनी लोक आहेत, जे धनवान लोक आहेत, त्यांनी आपल्या संपत्तीवर किंवा आपल्या धनावर त्यांनी भरवसा ठेवू नये। तर यिर्मयाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये काय सांगितलं ते आपण पाहूया। यिर्मयाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 23वं वचन। त्या ठिकाणी जिवंत देवाचं वचन असं आहे। प्रभूला धन्यवाद असो। तरी मी त्यास एवढीच आज्ञा केली आहे की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईल व तुम्ही माझे लोक व्हा। तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चला। आणि म्हणून परमेश्वर म्हणतो ज्ञानाने आपल्या ज्ञानाचा अभिमान बाळगू नये, बलवानाने आपल्या बळाचा व श्रीमंताने आपल्या श्रीमंतीचा अभिमान बाळगू नये। तर बाळगावाचा असेल तर मी दया करणारा व पृथ्वीवर धर्म व न्याय करणारा, चालविणारा परमेश्वर आहे याविषयीची बाळगा, यात मला संतोष आहे असं सेनाधीश परमेश्वराचे हे वचन आहे। आणि म्हणून स्तोत्रकर्ता दावीद त्याच्या वचनामध्ये काय म्हणतो ते आपण पाहूया। स्तोत्रसंहिता 49 आणि याचे काही वचनं आणि विशेषतः
6व्या वचनापासून आपण पुढं आपण वाचूया. ते तर आपल्या संपत्तीवर भरवसा ठेवतात व आपल्या विपुल धनाचा तोरा मिरवतात. कोणीही मनुष्य आपल्या भावाला मुक्त करता येत नाही किंवा त्याबद्दल देवाला खंडने देता येत नाही. त्याने सर्वदा जगावे, त्याला कधी गर्तेचा अनुभव घडू नये, म्हणून त्याला देवाला खंडने भरून देता येत नाही. कारण त्याच्या जीवाची खंडणी इतकी मोठी आहे की तिची भरपाई करण्याचे नेहमी अपुरेच राहणार. कारण तो पाहतो की ज्ञानी मरतात, तसेच मूळ व पशुतुल्य नष्ट होतात आणि आपले धन दुसऱ्याला ठेवून जातात. त्यांनी आपल्या जमिनीस नावे दिली, तरी त्यांच्या कब्रास त्यांचे कायमचे घर आहे आणि त्यांची पिढ्यानपिढ्यांची वसतिस्थाने होती. मनुष्य प्रतिष्ठा पावला तरी टिकत नाही, तो नश्वर पशुसारखा आहे. म्हणून या देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे जे श्रीमंत आहेत, जे धनवान आहेत, त्या धनवानांनी आपल्या धनाचा अभिमान बाळगू नये. कारण ह्या जगामध्ये आम्ही कायमस्वरूपी या ठिकाणचे रहिवासी नाही. स्तोत्र 90:10 म्हटलेलं आहे की आमचं आयुष्य 70 वर्ष आणि शक्ती असल्यास फार तर 80 वर्ष असेल, पण आमचं निवासस्थान, आमची जागा ही स्वर्गामध्ये आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला तसं स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय 1 ते 3 वचन जर आपण वाचले तर त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ देऊ नका, देवावर विश्वास ठेवा. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. आणि पुढे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो योहान सुवर्तमान याचा 14वा अध्याय, आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की मी तुम्हासाठी जागा तयार करायला जातो आणि मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपणाजवळ घेईन, ह्यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावं. आणि म्हणून देवाचे प्रियजन हो, देवाच्या वचनातून मला तुम्हाला सांगू द्या. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा आम्हाला ते सांगितलेलं आहे. मत्ती सुवर्तमान याचा 6वा अध्याय, आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे. धन संपत्ती हे असणं हे गरजेचं आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो पृथ्वीवर आपणासाठी संपत्ती साठवू नका, कारण ते कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, ते कसर व जंग खाऊन नाश करीत नाही व चोर घरफोडी करीत नाही व चोरीही करीत नाही. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. आणि खरोखरच हे सुंदरसे वचन प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला दिलेले आहेत. आणि म्हणून याकोबाच्या पत्रामध्ये सुद्धा जे धनवान लोक आहेत त्या धनवानाविषयी काय म्हणतो, आपल्याकडे पवित्र शास्त्र आहे ते तुम्ही माझ्याबरोबर तुम्ही उघडा. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय आणि 13, 14, 15, 13 ते 17 हे वचन. ह्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, अहो जे तुम्ही म्हणता की आपण आज उद्या अमुक एका शहरी जाऊ, तेथे 1 वर्ष घालू आणि व्यापारात कमाई करू,
त्या तुम्हाला उद्याचे समजत नाही. तुमचे आयुष्य काय ते तुम्ही पहा. ती थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू व अमुक अमुक करू असे म्हणा. आता तुम्ही गर्विष्ठ आहात म्हणून खुशारकी मागता. अशी सर्व प्रकारची खुशारकी वाईट आहे. चांगले करणे कळत असून जो ते करीत नाही त्याचे ते पाप आहे. आणि म्हणून आम्ही बढाई मारू नये. असं स्पष्ट रीतीने आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. मी ते सूत्र 27:1 मध्ये म्हटलेलं आहे की उद्याची खात्री मानू नको, कारण एका दिवसात काय होईल हे तुला सांगता येत नाही. आणि म्हणून एजकेलच्या पुस्तकामध्ये एजकेल संदेशाच्याद्वारे परमेश्वर काय म्हणतो. एजकेलचं पुस्तक याचा 31वा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे. एजकेल 31:14 पाण्यानजीक लावलेल्या कोणत्याही वृक्षाने आपल्या उंचीमुळे गर्व करू नये. आपल्या शेंड्याने मेघमंडळास भेदू नये. पाण्याने पोसलेल्या वृक्षाने आपल्या उंचीमुळे स्वतःवर भिस्त ठेवू नये. म्हणून हे घडून आले आहे, कारण त्या सर्वांस मृत्यूच्या अधोलोकाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ज्या गर्तेत मानवपुत्र जातात त्यासही जावयास लावले आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या संपत्तीची खुशारकी मारू नये. मनुष्य किती धनवान असला तरी त्याला ह्या भूतलावर त्याला सोडून जायचं आहे. 1-2 महिन्यापूर्वी एक बातमी प्रसिद्ध झालेली होती. 80 कोटीचा मालक, त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. एक साहित्य पद्मश्री सन्मानाने सन्मानित केलेला अशा व्यक्तीचा शेवट हे वृद्धाश्रमात झालेला आहे, अशी विश्वसनीय ती बातमी आहे. आणि म्हणून परमेश्वराचं वचन, पवित्र शास्त्र हे ईश्वर प्रेरित वचन आहे. तर उपदेशक याचा 5वा अध्याय आणि 19व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, कोणास देवाने धनसंपत्ती दिली असेल तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल तर ही देवाची देणगी समजावी. त्याला आपल्या आयुष्याच्या दिवसाची फारशी चिंता वाटणार नाही. देव त्याच्या मनाच्या आनंदास अनुकूल असतो. आणि म्हणून संपत्ती, धन ही परमेश्वराने दिलेली देणगी आहे. आणि म्हणून जे तुम्ही धनवान आहात त्या धनाबद्दल परमेश्वराचं गौरव करा. देवा या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांचं जे परमेश्वराने आपल्याला धन दिलेलं आहे त्या धनाचा योग्य उपयोग करण्यासाठी पवित्र आत्मा, तो त्रैक्य देव आपलं सहाय्य करेल. आणि जे तुमच्याकडं आहे ती परमेश्वराची ती देणगी आहे, म्हणून त्या देणगीबद्दल परमेश्वराला धन्यवाद असो, तुझी स्तुती असो. देवबाप आपणा सर्वांचं सहाय्य